महाराष्ट्रातील समाजसुधारक यांच्या सिरीजमध्ये आपण महात्मा ज्योतिबा फुले यांच्याविषयी माहिती पाहणार आहे. त्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 मध्ये पुणे येथे झाला. मूळ गाव त्यांचं कडगुण, जिल्हा सातारा येथे. मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये होता. त्यांचे आजोबा शेरीबा होते. त्यांना 3 अपत्य: राणोजी, कृष्णाजी, गोविंदराव यांच्या पत्नी चिमणाबाई हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आई होत्या. सावित्रीबाई त्यांच्या पत्नी आहे. प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण कॉटेज मिशनरी शाळा इंग्रजी येथे पुणे येथे झाले. लक्षात ठेवा, व्यक्तिविशेषमध्ये विचारतात कॉटेज मिशनरी शाळामध्ये त्यांचं शिक्षण झालं तर महात्मा फुले यांचं. उर्दू शिक्षक गप्पार बेग मुन्शी होते. ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लिजिट साहेब यांनी शिक्षणात त्यांना मदत केली होती. प्रेरणास्रोत कोणचे होते? थॉमस पेन लिखित रायटर्स ऑफ मॅन, जस्टिस अँड ह्युमॅनिटी, कॉमन सेन्स, एज ऑफ रिझन या पुस्तकाचा त्यांच्यावर प्रभाव होता. संत तुकाराम, छत्रपती शिवाजी महाराज, मार्टिन ल्यूथर किंग यांचे जीवनचरित्र. स्त्री शिक्षणाची प्रेरणा सगुणाबाई क्षीरसागर यांच्याकडून मिळाली होती त्यांना. आता विविध संस्था स्थापन केल्या त्यांनी 3 ऑगस्ट 1848 मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा ओपन केली. तात्यासाहेब बेडे यांचा वाडा बुधवारपेठ पुणे येथे सुरू करण्यात आली होती. प्रेरणा अहमदनगरच्या मिशनरी स्कूल प्राचार्य मिस फरार यांच्याकडून मिळाली होती. पहिल्या शाळेत 6 विद्यार्थिनी होत्या. त्या कोणत्या? सुमिती मोकाशी, दुर्गा देशमुख, माधवी दत्ते, सोनू पवार, जनी करडेले आणि अन्नपूर्णा जोशी. 4 ब्राह्मण, 1 धनगर आणि 1 मराठा होत्या. मुलींसाठी शाळा काढता यावी म्हणून या लोकांनी त्यांना सहकार्य केले. त्यांना सहकार्य कोणी केले पहा. तात्यासाहेब बेडे, सदाशिवराव गोविंद हाटे, सखाराम यशवंत परांजपे, मोरो विठ्ठल वाळवेकर, जगन्नाथ सदाशिव हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव गोवंडे, बापूसाहेब मांडे, केशव भावाळकर हे होते. लक्षात ठेवा, आयोगाने विचारले त्यांना शाळा ओपन करण्यासाठी कोणी मदत केली म्हणून. 1851 मध्ये अस्पृश्यांसाठी पहिली शाळा नानापेठ पुणे येथे सुरू, पण ब्राह्मणांच्या विरोधामुळे ती बंद पडली. मुलींची शाळा जुलै 1851 आप्पासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात बुधवारपेठ पुणे येथे सुरू केली होती, पण आर्थिक सहाय्य अभावी बंद पडली होती. सदाशिवराव गोवंडे, सखाराम परांजपे, केशवराव भावाळकर यांच्या मदतीने पुन्हा सुरू केली. 1851 मध्ये सप्टेंबरमध्ये रास्तापेठेत मुलींची दुसरी शाळा सुरू केली. 1852 मध्ये मुलींची तिसरी शाळा वेताळपेठ येथे सुरू केली होती त्यांनी. आता अस्पृश्योद्धाराचे कार्य 1852 मध्ये अस्पृश्यांसाठी वेताळपेठेत शाळा ओपन केली होती त्यांनी. राघोजी आप्पाजी चांभार व गणू शिवाजी मांग हे देखील दलित शिक्षक या शाळेत होते. अस्पृश्यांसाठी शाळा सुरू करण्यासाठी खालील व्यक्तींनी सहकार्य त्यांना लाभले होते. सदाशिव बल्लाळ गोवंडे, वामन प्रभाकर भावे, सखाराम यशवंत परांजपे, विनायक बापूजी भांडारकर, मोरो विठ्ठल वाळवेकर. आता अस्पृश्यांच्या शाळेतील इतर शिक्षक होते: विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघव सुखाराम, विनायक गणेश, केसी त्र्यंबक, धोंडो सदाशिव, गणू राघोजी, ज्ञानू शिवजी. आता मेजर कँडी फुल्यांच्या शाळांना पुस्तक पुरवित होते. कोण? मेजर कँडी. लक्षात ठेवा, अस्पृश्य व स्त्री शिक्षणासाठी मदत कोणी केली? दक्षिण प्राईज फंडद्वारे ब्रिटिशांकडून मदत होती. महार, मांग आदी लोकांना विद्या शिकवण्यासाठी मंडळी. 10 सप्टेंबर 1853. 1852 मध्ये दलितांसाठी वाचनालय सुरू केले. 1855 मध्ये पहिली प्रौढ शाळा रात्रशाळा स्थापन केली होती. 1863 जानेवारीमध्ये बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले होते. आपल्या घरातच स्थापन केले हे. पुन्हा गृहाच्या दारात पाटी, विधवांनी येथे या, सुरक्षितपणे बाळंत व्हा, सर्व काही गुप्त ठेवले जाईल. भारतातील अशा प्रकारचे पहिले गृह होते हे बालहत्या प्रतिबंधक गृह. अनाथ मुलांचे संगोपन, बालकांची हत्या रोखण्यासाठी विधवांना आधार म्हणून स्थापन करण्यात आली. 1865 साली काशीबाईंनी मुलांना जन्म दिला. 1873 साली त्या मुलाचे नाव यशवंत ठेवून त्याला महात्मा फुले यांनी दत्तक घेतले. हे गृह स्थापन करण्यासाठी खालील व्यक्तींनी मदत केली होती समजा. आता गोपाळ हरी देशमुख लोकहितवादी, लालशंकर भांडारकर, बाबा परमानंद, उमाशंकर, तुकाराम पडवळ, मगो रानाडे. सत्यशोधक समाज 24 सप्टेंबर 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्याचं ब्रीद वाक्य होतं: सर्व साक्षी जगतपती, त्याला नकोच मध्यस्थी. स्त्री शूद्र यांना साक्षर करणे, ब्राह्मणांच्या पिळवणुकीपासून सोडणे या उद्देशाने स्थापन करण्यात आले होते. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरी विरुद्ध आवाज उठवला. 1876 मध्ये कर्मिनल अँड
कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी, 1877मध्ये व्हिक्टोरिया अनाथ आश्रम डॉक्टर शिवाप्पा यांच्या मदतीने दुष्काळ पीडितांसाठी स्थापन केले. 1884मध्ये बॉम्बे मिलँड असोसिएशनची स्थापना झाली. नारायण मेघाजी लोखंडे यांनी स्थापन केली ती 1884मध्ये. ही भारतातील पहिली मजूर संघटना होती जी महात्मा फुले यांच्या प्रेरणेने लोखंडे यांनी सुरू केली होती. मुंबई येथे स्थापन करण्यात आली. महात्मा फुले यांनी स्थापनेसाठी मदत केली. आता उद्देश गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी. 1884मध्ये दीनबंधू सार्वजनिक संस्था. 1852मध्ये पुणा लायब्ररी हे दलितांसाठीचे पहिले वाचनालय सुरू केले. लक्षात ठेवा, दीनबंधू हे कृष्णराव भालेकर यांचं वृत्तपत्र होतं. नंतर त्याच्यात लेख हे लोखंडे पण लिहित होते. स्त्रियांसाठी असलेले शाळेचे कार्यकारी मंडळ. आता कार्यवाहक जगन्नाथ सदाशिवराव हाटे होते आणि कोषाध्यक्ष सखाराम परांजपे होते पुणा लायब्ररीचे. आता सदस्य कोण होतं? अण्णा सहस्रबुद्धे, केशव भावळकर, विष्णू भिडे, बापूरावजी मांडे, विष्णू शास्त्री पंडित, कृष्णशास्त्री चिपळूणकर. आता भारतात बहिष्कृत शिक्षण प्रसारक मंडळ स्थापन केलं. 1848मध्ये मराठा जातीच्या मुलांसाठी शाळा बुधवारपेठ येथे सुरू केली होती. ही शाळा स्थापन करण्यासाठी या व्यक्तींचे सहकार्य लाभले होते, जगन्नाथ सदाशिवराव हाटे आणि सदाशिवराव बल्लाळ गोवंडे. लक्षात ठेवा. आता संप, आंदोलने आणि पुढाकार. पुणे येथे गोखले बागेत पहिला पुनर्विवाह 8 मार्च 1864 साली घडून आला. शेवणी जातीतील हा 18 वर्षाच्या विधवेचा होता. शेवणी केशवपणाची प्रथा बंद करण्यासाठी नावांचा संप 1865मध्ये त्यांनी घडून आणला. तळेगाव डमडरे येथे ओतूर या गावी पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला 1868मध्ये. भटजी शिवाय पहिला विवाह त्यांनी 1873मध्ये लावून दाखवला. 25 डिसेंबर 1873 रोजी सीताराम अल्लाट आणि राधाबाई निमकर यांचा सत्यशोधक पद्धतीने पहिला विवाह घडवून आणला होता. खतफोडीचे बंड 1875 सिक्वेन्समध्ये विचारतात. लक्षात ठेवा. नावांचा संप 1865मध्ये, पुन्हा पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला 1868मध्ये, खतफोडीचे बंड 1875मध्ये, पुन्हा लायब्ररी 1852मध्ये, बालहत्या प्रतिबंधक 1863मध्ये. आता 25 डिसेंबर 1873 रोजी सीताराम अल्लाट आणि राधाबाई निमकर यांचा सत्यशुद्ध पद्धतीने पहिला विवाह. पुन्हा खतफोडीचे बंड 1875 अहमदनगर येथे, जुन्नर येथे. पुन्हा सावकारशाहीविरुद्ध हे बंड सुरू 2 वर्ष म्हणजे चालू होते. ग्रंथ रचना त्यांची. तृतीय रत्न. सर्वप्रथम हे नाटक 1855मध्ये लिहिले. यांची मध्यवर्ती कल्पना ब्राह्मणी मूर्तीपूजेवर आधारित आहे. हे नाटक दक्षिण प्राईज कमिटीला अर्पण केलेले आहे. अखंडादी काव्यरचना. ब्राह्मणांचे कसब 1869मध्ये कुणबी, माळी, महार, मांग यांना अर्पण केलं आहे. प्रस्तावना होती बाबा पद्मनजी यांनी लिहिली आहे. ब्राह्मणाकडून होणाऱ्या पिळवणुकीवर प्रकाश टाकला होता ह्या ग्रंथामध्ये, ब्राह्मणाचे कसबमध्ये. शिवाजी महाराजांचा पावडा 1869. पावडा शुद्ध करण्यात सहकार्य बाबा पद्मनजी यांनी केलं होतं. स्वतःचा उल्लेख कुळवाडी भूषण असा केला होता. लक्षात ठेवा. कुळवाडी भूषण कोणाचा उल्लेख केला? महात्मा फुले यांचा. बाबा पद्मनजी यांचे सहकार्य लाभले त्यांना. विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी पोवडा प्रशासक ज्योतिबांनी केले. असे ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्ध लढणाऱ्यांना समर्पित केला. दुसऱ्या भागात ज्योतिबारावांचा जाहीरनामा. अस्पृश्यांची कैफियत 1883मध्ये त्यांचा ग्रंथ होता. शेतकऱ्यांचा आसूड 1883मध्ये. यातून त्यांनी शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली होती. इशारा 1885मध्ये होता. सत्सार 1 आणि 2, ब्राह्म व प्रार्थना समाजावर टीका, रानड्यांवर टीका ह्या सत्सार या 2 ग्रंथातून केली त्यांनी. सार्वजनिक सत्यधर्म 1891. मदत सदाशिवराव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर. उल्लेख धर्मनीतीचा अमरकोश असा केला होता. या ग्रंथात मानवी स्वातंत्र्याचा जाहीरनामा असे पण म्हणतात. प्रकाशन मृत्यूनंतर करण्यात आलं त्यांच्या विश्वकुटुंबाची कल्पना मांडली होती त्यामध्ये त्यांनी. आता गुलामगिरी 1873 हे प्रश्न उत्तर स्वरूपात आहे. हा ग्रंथ अमेरिकेतील गुलामगिरीविरुद्ध लढणाऱ्या जनतेस अर्पण केला होता त्यांनी. आता इतर काय बघा, नेमबाजी, दांडपट्टा, तलवार, बंदूक चालवण्याचे प्रशिक्षण महात्मा फुले यांना लवजी बुवा मांग यांच्याकडून मिळाले होते. स्कॉटिश मिशनरी शाळेत अर्धवेळ शिक्षक म्हणून ते कार्य केले त्यांनी. महात्मा फुलेंना मारण्याचा प्रयत्न नामदेव शेंडे म्हणजे रोडे व धोंडीबा कुंभार यांनी केला होता. धोंडीबा कुंभार यांनी वेताचार हे पुस्तक लिहिले. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधींचा जीर्णोद्धार त्यांनी 1869 साली केला होता. पुणे नगर परिषदेचे सदस्य 1882मध्ये होते ते. महात्मा फुलेंच्या प्रेरणेने दीनबंधू साप्ताहिक कृष्णराव भालेकर यांनी सुरू केले होते.
सत्यशोधक विचारांचा प्रसार या मासिकाद्वारे केला जात असे. 1875मध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी आयोजित केलेल्या स्वामी दयानंद सरस्वती यांच्या हत्येवरून काढलेल्या मिरवणुकीचे संरक्षण महात्मा फुले यांनी दिले. महात्मा फुले यांच्या शाळेतील 14 वर्षाच्या मुक्ताई या मातंग समाजाच्या मुलीने लिहिलेला निबंध धार्मिक स्थितीवर आधारित आहे. महात्मा फुले व युवराज ड्यूक ऑफ कॅनॉट यांची भेट 1888मध्ये झाली, वर्षी झाली. महात्मा फुले विष्णुशास्त्री चिपळूणकर यांचे टीकाकार होते. त्यांनी मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती भाषा येत. विद्या विना अनर्थ हे त्यांनी प्रामुख्याने जाणले. पाणी पुरवठ्यासाठी धरणांची उभारणी, शेतीचे आधुनिकीकरण, जातिवंत जनावरांची पैदास, फलोत्पादन शास्त्र, वन संरक्षण या विषयाबाबतच्या दूरदर्शी संकल्पना प्रथम फुलेंनी मांडल्या. हंटर कमिशन 1882मध्ये शिक्षणाबाबत निवेदन आयोगासमोर मांडले. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचे करावे असं हंटर कमिशनला साक्ष महात्मा फुले यांनी दिली आणि त्यांच्यासोबत पंडिता रमाबाई पण होत्या. शेतीचे प्राथमिक ज्ञान शिक्षकांना असावे. शाळांच्या कारभारावर शिक्षण विभागाचे नियंत्रण असावे. प्राथमिक शाळांच्या संख्येत वाढ करावी. एवढ्या शिफारस हंटर कमिशनसमोर त्यांनी केला. महात्मा ही पदवी 11 मे 1888 रोजी कोळीवाडा हॉल, मांडवी, मुंबई येथे कार्याचा गौरव म्हणून दिली गेली. राव बहादूर वड्डेदार यांच्या हस्ते मुंबईच्या नागरिकांच्या वतीने 11 नोव्हेंबर 1852 रोजी ब्रिटिशांकडून सामाजिक कार्याबद्दल विश्रामबाग वाड्यात त्यांचा सत्कार मेजर कँडी, गव्हर्नर होते मुंबईचे, त्यांच्या हस्ते झाला. 1888मध्ये राणी व्हिक्टोरियाच्या चिरंजीवाच्या कार्यक्रमात पारंपरिक पोशाखात उपस्थित राहिले. आंबेडकरांनी हू वेअर द शूद्राज हा ग्रंथ महात्मा फुले यांना अर्पण केला. आता त्यांच्याविरुद्ध कुणी उद्गार काढलेले बघा. गौरव. आधुनिक भारताचे पहिले समाज क्रांतिकारक विनायक दामोदर सावरकर, द ग्रेट मार्टिन ल्यूथर, राजश्री शाहू महाराज, हिंदुस्थानचे बुकर टी वॉशिंग्टन, सयाजीराव गायकवाड, खरा महात्मा गांधी, आद्य दलितोद्धारक, पतितांचा पालनहार महर्षी विरा शिंदे. जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा.